बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव. गणेश नाईक यांची माहिती. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात विधान भवनात. तर राज्य आपत्ती घोषित करा, शेळ्या सोडून काही उपयोग नाही, सोनवणेंचं नाईकांना उत्तर. उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नाही, फक्त घोषणा करू नका, ठोस काहीतरी पावलं उचलणं गरजेचं. रोहित पवारांची गणेश नाईकांवर टीका. वाघ बिबट्याबाबत मोठा प्रश्न राज्यासमोर. राज्याला पुढील काही वर्षात वाघाचा बिबट्याचा सामना करावा लागणार. आशिष जयस्वाल यांचं विधान. अजित पवारांची 2018 पासूनच मुंढव्यातील जमिनीवर नजर. अजित पवार आणि त्यावेळेचे महापौर निलेश मगर यांचं जमिनीवर लक्ष होतं. अंजली दमानी यांचा आरोप. पुणे जमीन व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला. निलेश मगर यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. दमानी यांकडे पुरावे असल्यास चौकशी झाली पाहिजे. पुणे जमीन प्रकरणातील दमानी यांच्या आरोपांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. संदीप देशपांडेंकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट. पीडब्ल्यूडी विभागातील कर्मचारी पैसे मोजत असतानाचा व्हिडिओ समोर. पूर्ण सिस्टीमच खराब झाली आहे, देशपांडेंची टीका.